निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जगदम जगदम मगाशी म्हटलं आपण आज हे आंदोलन मांडलं हे कुठे आहे? रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. प्रहार संघटना राष्ट्राची 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 शान आहे. प्रहार संघटना प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. राजधानीवरती भगवनी शान आहे. भगवनी शान आहे. बच्चू कडू साहेब महाराष्ट्राची शान. प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. राष्ट्राची शान आहे. प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. संघटना राष्ट्राची शान आहे. संघ जिद्दीने ते मावळे लढले. शिवबा संघ जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारातीर्थी बघा ते पडले. लढता लढता धारातीर्थी बघा ते पडले. 1630 ते 1680 हा कार्यकाळ महाराजांचा. या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये बाजी यशाजी तानाजी फिरमोजी सारखे मर्द मावळे जन्माला आले म्हणून हे स्वराज्य स्थापन झाले. पण आज शिवाजी जन्माला यावा कुठे? विसरा. म्हणून या काळात काय घडलेलं आहे? काय घडलं साहेब? सचिन सावरकर सर. रायगड किल्ला राष्ट्राची शान आहे. प्रहार संघटना 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 राष्ट्राची शान आहे. राजधानीवरती शान आहे. प्रहार संघटना राष्ट्राची 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 शान आहे. बघता बघता आंदोलन आता हे घडले. बघता बघता आंदोलन आता हे घडले. बघता बघता आंदोलन
प्रहार संगत नाराजाची शाळा आहे प्रहार संगत नाराजाची शाळा आहे प्रहार संगत नाराजाची शाळा आहे चहूबाजूनी होती किल्ल्याला ती तटबंदी चहूबाजूनी होती किल्ल्याला ती तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी या काळामध्ये काय घडलं गोरगरिबांना नव्हतं कुणी होवाली गोरगरिबांना नव्हतं कुणी होवाली गोरगरिबांना नव्हतं कुणी होवाली गोरगरिबांना नव्हतं कुणी होवाली पुढे काय घडलं मंडळी प्रहार संघटनाला मदतीला धावली प्रहार संघटना मदतीला धावली प्रहार संघटना मदतीला होवाली प्रहार संघटना मदतीला होवाली या आंदोलनाभोवती काटेरी रान आहे काटेरी रान पण हे काटे पार करून पुढे जायचंय प्रहार संघटना राष्ट्राची शाळा आहे 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 समाधी आहे तिथे राजा शिवरायांची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची समाधी आहे तिथे राजा शिवरायांची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची असाच ते साध्य करिता प्रयास आहे काय होतं असाच ते साध्य होत असत पण तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे तसं आपल्या बच्चू कडू साहेबांनी जागा कोणती निवडली समाधी आहे तिथे राजा शिवरायांची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची प्रहार संघटना राष्ट्राची शाळा आहे. प्रहार संघटना राष्ट्राची शाळा आहे. प्रहार संघटना राष्ट्राची शाळा आहे. आहे तिथे राजा शिवरायांची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची ही पावनभूमी तसेच आज या पवित्र पावनभूमीमध्ये साहेबांनी जागा निवडली जिजाऊ साहेबांच्या समाधीस्थळी पराक्रमाची साक्ष देणारे आणि अन्न त्यागाच्या व दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करणारे हे आंदोलन समाजाच्या हितासाठी बच्चू कडू साहेबांनी या ठिकाणी उभं केलं ही शौर्याची आणि पराक्रमाची गोष्ट आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं म्हणून या वैभवशाली जगती या वैभवशाली जगती गौरवाचे स्थान आहे गौरवाचे स्थान आहे प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. 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 आता शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे खास साहेबांसाठी प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची राजधानी हिंदवी स्वराज्याची प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची या ठिकाणी विजय प्राप्त झालेला आहे इथे पराजय असंभव आहे म्हणून ही जागा निवडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या परस्परशाने पावन
उठा आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची वेळ आलेली आहे असं साहेब आपल्याला सांगतायत. स्वराज्याच्या राजधानीवरुनी, या राजधानीवरुनी मुंबई राजधानीला इशारा आहे, इशारा आहे, इशारा आहे. प्रहार संघटना प्रहार संघटना राष्ट्राची शान आहे. 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 राष्ट्राची शान आहे, राष्ट्राची शान आहे. हो. जोरदार टाळून होते शायरांच्यासाठी. जबरदस्त सगळ्यांनी